चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका, असणे की 18व्या अध्यायात शेवटचा श्लोक आहे. आणि इथं व्याप्ती सांगितलेली आहे भगवंतानं तिथं व्याप्ती सांगितली आहे. संतांनी सांगितले, व्यासाने सांगितले. महाराज अग्नी तिथं दाहक असणारच, महाराज पाणी तिथं महाराज शीतलता किंवा द्रवता असणार, वार तिथं वाहनेपणा असणार, सूर्य तिथं प्रकाश असणार, तर चंद्र तिथं चंद्रिका आहेत, शंभू तिथे अंबिका म्हणजे पार्वती आहे, तर संत तिथे विवेक असणे की. परवा कालच्या एकादशीला महाराजांनी विवेकावर चांगलाचा जोर दिलेला आहे महाराज. आणि त्या अनुसरून थोडं आपण चिंतन करूया म्हटलं. आजची आपली जी सेवा आहे, कार्तिक वाऱ्या महत्वाची आहे. आषाढी वारी आणि कार्तिक वारी, 2 वाऱ्या सगळ्यात वाऱ्या महिन्याची वारकरी आहेत महाराज. कारण का वारीला अत्यंतिक महत्व आहे महाराज. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, तरीचे जन्म यावे दास विठोबाची व्हावे, नाहीतर का थोडी तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते मला अधिकार नाही. कारण का आपण किती जरी संसाराची सेवा केली, म्हणजे काय संसार करून टाका असं कुणालाच म्हटलेलं नाही. आणि तू टाकता येत नाही मला, कपाळाचा गंध पुसता येतो पण कपाळ वाकडं असलं तर कुठे टाकणार ते. तसं आपण त्याला तो भोगायला घेऊन आलोय महाराज. व्यवहार तुम्हाला कुठेही कुणालाही टाकता येणार नाही. अरे कुत्र्या मांजराला टाकता आलेला नाही तर तुमचं आमचं काय महाराज. पण व्यवहारात गुंतू नये. किती जरी तुम्ही संसार मोठा केला, अजून रावणावर आपल्याला झालेला नाही. पण पहा त्या रावणा काय झाले म्हटले. तुकोबारायांनी रावणाकडे का बोट केलं महाराज, तर रावणासारखा आतापर्यंत संपत्ती मिळवणारा या जगात कोण? 7 कोटी शुद्ध कांचनाची घरं होती. किती? 7 कोटी. आपल्याकडे किती किती तोळा आहे? असेल म्हणतो 10 तोळ, काय अडचण नाही. 20 तोळा असेल असं ठरवूया म्हणून, काय अडचण नाही मला. म्हणायला काय बिघडलंय? नाही काय अंगराक शिवल्यात सोन्याची, आलत ना टीव्हीला. शर्ट शिवलीत मला, पण त्या सोन्याच्या शर्टासारखं जरी पेटवलं तर वर काय जाणार? वर काय जात नाही महाराज. पण तुम्ही केलेलं कर्म वर जातं महाराज. म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती म्हटले. कितीतरी जन्माला आलेत गेले, जन्माला आलेत गेलेत महाराज. पण कर्म करून करून मेलेत आणि तशीच गेलेत महाराज. पण तुम्ही आम्ही या मनुष्य जन्माला येण्याचं काहीतरी विशेष रूपानं महत्व आहे, हे लक्षात ठेवणार ते. आणि त्यालाच विवेक म्हणजे दुसरं काही नाही महाराज. मनुष्य जन्माला आपण आलोय ना, त्यातलं सत्य काय, मिथ्या काय, खरं काय, खोटं काय, बरं काय, वाईट काय, सुख काय, दुःख काय, ज्ञान काय, अज्ञान काय, जग काय, देव काय, जीव काय, ब्रह्म काय कळणं, याचं नाव विवेक. मिसळ आहे हो, काय त्याचं मिश्रण आहे महाराज. आणि त्याचं पृथक्करण करणं, वेगळं करणं, हेला विवेक म्हटले महाराज. कारण का आत्मा आणि अनात्मा यांचं मिश्रण आहे. आत्मा आणि अनात्मा यांचं मिश्रण आहे. देव आणि देवांचं मिश्रण आहे. म्हणून हे जग झालेलं आहे महाराज. लेकरू व्हायचं असलं तर पुरुष आणि स्त्री असावी लागते. काय एकाला होतंय, आणि एकाला झालं तर लग्न करायची काय गरज नव्हती. बर गुरुजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू. स्त्री पुरुष असल्यावर होतंय काय? निश्चितच. काय दादा म्हणायचं आहे ना, त्याच्याहून होईत नाही असं उत्तर द्यायचं, लक्षात ठेवायचं. त्याच्याहून होईत नाही एवढंच उत्तर द्यायचं महाराज. नाहीतर मग काय पुष्कळ वांजे आहेत ना. शास्त्राचं मनोगत करायला फार कठीण आहे महाराज. आणि शास्त्राचं जोपर्यंत मनोगत कळत नाही महाराज, तोपर्यंत निवरा भावा आपण जीवदशेतनं निघत नाही. मग तुम्ही किती प्रवचन करा, किती कीर्तन करा, किती मठ बांधा, किती वाऱ्या करा आणि काय करा, संतांचं आणि शास्त्राचं जोपर्यंत आपल्याला मनोगत कळत नाही तोपर्यंत आपली जीवदशा निवृत्त होत नाही महाराज. आणि जीवदशा म्हणजेच काहीतरी मिळवावंच वाटतं. जीवदशा म्हणजे तरी काय, तुम्हाला काहीतरी वेगळं करावंच वाटलं म्हणून तुम्हाला जीव म्हणणे पण आला. नाहीतर तुका म्हणे कोटे जीव निराळा. अरे जीव देवापासून निराळा नाही. देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही मी आसन कसा, मग आता शंका. तिथंच तुमचा विवेक जागा नाही, हे लक्षात ठेवा. आपला इथंच विवेक झोपलाय. मग पंढरीची वारी, आपली जी कार्तिक वारी आहे, सगळ्याच वारी आहेत महाराज. आता महिन्याची वारी तरी आहेत महाराज. तुम्हाला खरोखर जर गंमत बघायची असेल, म्हणजे आपल्या भगवंताचं ऐश्वर बघायचं असेल, तर आषाढी वारीला तुम्ही स्वाळ्या जाऊन बघा. मग आपण कुठं आहे, कोण आहे, काय आहे कळतं महाराज. मिळवायला कुणाचं प्रतिबंध नाही महाराज, पण त्यात अडकू नये, आसक्ती ठेवू नये. काय आहे, कामना ही 2 प्रकाराने नांदते. इच्छा, बरोबर आहे. काम म्हणजे इच्छा. प्रारब्धानं प्राप्त झालं ना, अधिक मिळालं ना, मनुष्य तिथं अडकतो, वाद पडतो. आणि नाही मिळालं की द्वेष येतो. म्हणजे कामाचे हे 2 वैरी आहेत. कामनेत हे 2 दोष आहेत, मोठे दोष आहेत. म्हणून आपल्याला निरीक्ष व्हायचं जर असेल महाराज, तर पहिला विवेक जागा होणं अत्यंतिक गरजेचं आहे. या जगतात सत्य काय आणि मिथ्या काय, आणि ते पंढरीच्या वारी जाऊन कळतं महाराज. का महाराज, संत महात्मे तिथं असतात आणि संतांनी देवाची ओळख करून देणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपण देव कुणालाही मानतो महाराज. कोण देव करत नाही महाराज. मनुष्य जात सकल स्वभावता भजनशी परी ज्ञानविने बुद्धिभेदाशी. प्रत्येक माणूस देवदेव करतोच महाराज. विठलाबाईच्या नावान चांगेवाला म्हणतोय, भरोबाच्या नावान चांगे म्हणून, मसोबाच्या नावान चांगे. पण ती शेंद्री हेंद्री दैवते कोण पूजी भूते घेते म्हटले महाराज. आपल्या पोटाची रडती काय देते ती अवदान. आपल्या पोटाला ती रडायला ते अवदान मागतात ना, उतारा इथं टाका तिथं टाका, आणि त्यासने आपण शरण जाऊन तीच रडायला तर आम्हाला काय देतील महाराज. म्हणून शरणागती कुणाची करावी हे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून तुकोबारांनी छाती
ठोकपणानं सांगितलं, सुखरूपायचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा सर्व सुखाचे आगर बाप रुकुमा देव. आणि हा जो देव आहे महाराज, तो देव नसून परब्रह्मच आहे महाराज. महायोग पीठे तट्टे भीमरत्या वरम पुंडलिकाय दाखव मुनिंद्रे समागती तिष्ठंत महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणजे शंकराचार्याने आपल्या पांडुरंगाचं परब्रह्मच म्हणून वर्णन केलेलं आहे. पण अजून आपल्याला वारकरी व्हायला लाज वाटते. वारकरी व्हायला लाज वाटते, नको वाटते. या भानगडीत पडत नाही म्हणते, शी भानगड वाटते. आणि मुरगुडाच्यात बाजारात फिरतेली भानगड वाटत नाही. जेना अधोगती आपली आहे महाराज, ती भानगड वाटत नाही महाराज. आणि ज्यानं भानगड मिटते तिकडे लोक येत नाहीत. पण मनुष्य जन्म जो आहे ना आपल्याला, तो मुक्त होण्यासाठी आहे महाराज. मनुष्याचा जन्म एकदा तुमचा गेला ना, परत ही संधी नाही महाराज. आपल्याला जन्म कुठेतरी घ्यावा लागणार. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे. तुमची जशी वासना राहील ना, मग तसा तुम्हाला जन्म घ्यावा लागणार. काल एक आमच्या त्या, तुम्ही नव्हता त्या दिवशी वाटतं, योग वैशिष्ट्याला ते वर्ण खाली एक चिलाट पडलं होय काय, आणि ते मरायला लागले म्हणून तिथं दुसऱ्याला तळमळ वाटली आणि ते मरायला लागले. आणि त्याचाच भाव त्याच्या चित्राला त्याला पुढे चिलाट व्हावं लागलं. काय दादा संतांनी शिकवायचं ठेवलंय हो. ते मरत्याला तळमळायला लागलं आणि ते याच्या चित्तात तसंच बसलं बघा. आणि चित्तात जो भाव झाला ना, ते पुढच्या जन्माला चिलाट होऊन गेलं. मग आता आम्ही बायका पोरांच्या पाठीमध्ये फिरतोय, काय काय होईल नाव सांग. कुठं जन्माला जाऊ, काय होईल, काही काय कळत नाही हो दादा आपल्याला. आणि आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही आणि कळवूनही घेत नाही. त्या महाराजाला काय काम आहे त्यानं असंच सांगायचं, अरे वाद तशी भो मन ऐकती कानी म्हटले महाराज. ते तुकोबाराया त्यांची 4 सवंगडी होते महाराज. आणि रामदास स्वामी त्यांचे काय शिष्य होते महाराज. चालले ते नदीमध्ये वाहत होते आणि ते तिकडे चालले ते इकडे चालले ते महाराज. तुकोबारायांनी विचारलं महाराज, एक दगड घेतला आणि उचलला आणि टाकला नदीत. बुडते हे जन न देखवे जोटा येतो कळवळा म्हणून या रामदासांनी विचारलं. त्यांनी 2 बोंबा मारल्याने निघून गेले. कुणी? रामदास स्वामींनी. त्याने दगड टाकला, त्याने 2 बोंबा मारल्या, निघून गेले महाराज. आता ते दोघांचं दोन खुन्ना कळल्या हो. महाराजांनी विचारलं तुकोबारायांना शिष्याने, महाराज हे तुमचं झालं पण आम्ही काय याची ठरवायचं. तर बाबा म्हणले, मी म्हणायला लागलो, म्हटलो त्यांना की जग बुडालेले काय करूया सांगा. कुणाला? रामदासांना बोललो. एकाच काळातले संत होते. तुकोबाराय शिवाजी महाराज गुरु होते आणि रामदासही गुरु होते महाराज. लक्षात ठेवायचं. शिवाजी महाराजांनी 2 गुरु केलेत महाराज. परमगुरु त्यांचे रामदासच आहेत महाराज. तरी पण तुकोबारायांना त्यांनी गुरु मानलेच महाराज. कारण का वारकरी झाले सरताना ते नजराला नको म्हटले आम्हाला. घरात तुळशीमाळा कंठी विठ्ठल नाम घ्या मुखी म्हटले. त्याने आम्ही सुखी. आणि मग ते म्हणले मी तेवढ्यासाठीच बोंबलायला लागलो. कोण ऐकत नाही. त्याने तेच उत्तर सांगितलं महाराज. ऐकत नाहीत काय सगळीच महाराज? ऐकणारी नसती तर सांगितलंच नसतं महाराज. पण या विश्वात महाराज काही माणसं अशी आहेत महाराज, देवासाठीच जगणारी माणसं आहेत महाराज. संतांच्या सेवेसाठीच काय माणसं जगणारी आहेत महाराज. जगायचं म्हणूनच जगणारी माणसं. आणि खायचं म्हणून आम्ही जगलोय महाराज. चालत पिलं तेवढं. उद्या कोणी बघितलंय का काय खायचं? खायला प्यायला कुणाचं बंधन नाही महाराज. मिळवायला कुणाचं बंधन नाही. काय माहितीये काय, तुम्ही जरी झोपला तरी तुमचं प्रारब्ध तुम्हाला झोपू देत नाही. म्हणून संसाराची तुम्हाला तळमळ करायची गरज नाही. कारण का ते घेऊन आलोय आपण. संसार का करावा लागत नाही नाव सांग. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न का करावा लागत नाही. घेऊन आलोय. तुम्ही प्रयत्न न करता बायको शिवा देते का नाही? का प्रयत्न काय करता तुम्ही? तिने शिवा द्यायचा म्हणून पोरं लाथा घालत्या. काय प्रयत्न केलता काय? त्याचंच नाव संसार. संसार म्हणजे काय महाराज? कोण पूजा करते, कोण पूजा शिवा देते. आज पूजा करते तू, उद्या संसार म्हणजे काय महाराज? सुख दुःखाचं काम, त्याचं नाव संसार आहे. पूजा केली की जरा सुख वाटतंय आणि त्यांनीच निंदा केली की दुःख वाटतं. याचं नाव संसार. संसार म्हणजे काय महाराज? पण परमार्थ मात्र करावाच लागतो. त्याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. तरीच जन्म यावे दास विठोबाचे, संसाराचा दास होण्याचं नाही, करावं महाराज. पण महाराज कारण काय लक्षात ठेवायचं, मनुष्य जन्म आहे आपल्याला. मनुष्याच्या ठिकाणी 2 धर्म आहे, क्षुध आणि पिपासा. क्षुध आणि पिपासा म्हणजे आपल्याला भूक लागते, अन्न पाहिजे, पाणी पाहिजे आणि वस्त्र पाहिजे आणि निवारा पाहिजे. तेवढ्या पुरतं करावं सांगितले. त्याच्या पुढे सांगितले महाराज, स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली परात उशाला घेता या सर्वात्मक ईश्वर. तेच कर्म जर तुम्ही ईश्वरात बुद्धीने केलं महाराज, तर तो त्याच्यातून महाराज कृपा करतो आणि विवेक जागा करतो महाराज. ईश्वर काय करतो? विवेक हे वैराग्य तुम्हाला फसायला आणि ईश्वरा निष्ठेने जर आपण सेवा केली तर तेच कर्म तुम्हाला परमार्थ स्वरूपाला फायदा देतो. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. धन जोडू नका म्हटलेलं महाराज, पण कसं तरी जोडू नका. कारण का आपला मनुष्य जन्म आहे तो मध्यवारी बसतो महाराज. तैशी येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना यरदारे शिरा पडे महाराज. तुमच्या आमच्याकडे भगवंतानं कर्तव्य म्हणून दिलेलं आहे, स्वतंत्रता दिलेली आहे महाराज. मनुष्याला कर्तव्य म्हणजे स्वतंत्रता दिली आहे. पशुपक्ष्यांना बांधून घातलेलं आहे महाराज. ती परतंत्र आहेत महाराज. किती जरी भूक लागली तर धन्याने येऊन टाकलं तर असला शुद्धीत तर बरोबर आहे का? पण तसं माणसाचं नाही महाराज. नसलं तरी उलट पालत करून खाल्याशिवाय राहत नाही. निदान दुसरीच्या दारात जाऊन
मागून का असं ना खाते महाराज. म्हणजे भगवंतानं तुम्हाला स्वतंत्रता दिली आहे, त्याच्यापेक्षा महाराज ही इंद्रिय दिली हात पाय कान मुख डोळे बोलाया जेणे तू जोडची नाशे येऊ पण दुःख रोग नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसवले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य अरे परब्रह्म साधण्यासाठीची शरीर आहे महाराज. आहार भय मैथून निद्रा हे सर्व धर्म सर्व प्राण्यांच्या ठिकाणी आहेत, पण मनुष्याच्या ठिकाणी एक बुद्धी नावाचा अंक दिलाय आणि त्यानं तुम्ही आम्ही यातनं मुक्त व्हावं. जन्म मरण हे बघा, प्रत्येकाला काय नको आहे, मरण नको आहे नाही, मरण नको आहे. सुख दुःख ते पुढेच राहून दे महाराज, पण प्रत्येकाला मरण नको आहे. पण जन्माला आलाय तो, जन्माला आलायच ना मरणारच. मग आमच्यात मरण हा मोक्ष नाही महाराज. कुंडल मोक्षाचं स्वरूप काय? जन्माचा अभाव त्याचं नाव मोक्ष, जन्माचाच अभाव त्याचंच नाव मोक्ष. लक्षात ठेवायचं, कारण का तुम्हाला जन्मही नाही आणि मरणही नाही. आपल्या चैतन्याला, आपल्या आत्म्याला, आपल्या ह्या देवाला जन्म नाही, मरण नाही, तरणा नाही, म्हातारा नाही, सुखी नाही, दुःखी नाही, पापी नाही, पुण्यवान नाही, अज्ञान नाही, ज्ञान नाही, सर्व अतीत आहे. पण कळवून घेतलं तर मग दुःख का होतं? दुःखाला कारण शरीर, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण धर्माधर्म पाप, त्याला कारण बोल ना राग द्वेष, त्याला कारण आणखी कुठेतरी लिहून ठेवायचं आणि शेताकडे गेल्यावर तिला काहीतरी विचारण्याविषयी हे वाचत बसायचं, तर अभ्यास होतोय. नाहीतर हिथं ऐकलं तिथे सोडून द्यायचं. मला त्याच्या पाया का पडतात माहितीये काय? महाराज तू तुला घ्या म्हणतात, आम्ही निघालो. पाया पडण्यासाठी हीच रीती आहे. या आम्हाला असल्या भानगडीत नको बाबा, ते तुला लकला आम्ही आपल्या रिकाम जाताना तंबाखूमुळे जायला रिकाम. आणि भगवंताने ते दोन काम समान दिल्यात. बरं आहे, इकडला ऐकले की इकडे जाते. महाराज काय ध्यानातच राहत नाही. आत गेलं तर ध्यानात राहत नाही का? ठेवीत नाही, कळत नाही का? कळवून घेत नाही. हे बघा, कळत नाही तुम्हाला, मला माहिती आहे. तुम्हाला कळत नाही, मला बी माहिती आहे. चंदर तुला 10ची नोट दिली आणि 50 म्हणून जर घेतली तरी घेशील, कळतंय का नाही? मग बर, मी तुमच्याकडे आता 200 रुपये घेतले, महिना 2 महिने दिले नाही, तू विचारशील म्हणता. महाराज समोर आला की महाराज दिसणार नाही. 200 रुपये माझे आले रे बाबा म्हणून देतय का नाही काय? पण महाराजाला बोलायचं कसं? सगळं विसरत नाही, पण ही साऱ्या संसारात इथं अभ्यास करत नाही महाराज. आपण इथं अपुरा आहे महाराज. का? त्याची गरज वाटेना हो, याची आता गरज वाटेना. पण कळवलेला अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राती निराळी रांडापोरी, त्यावेळी महाराज टिकून बसवलेलं असतंय. याला वाटते मला कोणतरी यातनं काढून घेते आणि ती म्हणते ते दिवसाबरोबर गेलं तर बरं. रात्रीचं कुणाला हुडकीत बसता आणि 4 दिवस तर कुणी हात मुतू काढायचा. बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, कुणी अगर अशी गाढवाचे एवढं डोळे दाखव म्हणते. म्हणजे ही मंडळी जी आपल्याला आली त्या महाराज, ती सेवेसाठी आलेली नाही, सेवा करून घेण्यासाठी. जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर सुखाची एखादा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, त्याला म्हणतात बागुल बोवाला. म्हणजे ही माणसं जी आपल्याला आहे ती तुम्ही आणून देता तोपर्यंत महाराज. पण संत माती अशी नाहीत. संत कळवळ्याच्या पोटी तुमचा आमचा महाराज यातनं काढून घ्यायचा प्रयत्न करतात. देव आणि संत हे जीवाला तारू शकतात. आणि म्हणून भगवंताने सांगितले माझी या बघता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरानं मागे, आणि माझा भक्त झालाय आणि त्याला संसाराची चिंता म्हणजे मी जन्माला मरायचा ही चिंता. मग तो भक्त नसायला पाहिजे किंवा विश्वास नसायला पाहिजे. आणि मग मसाले गुरु सद्गुरु हे चालला संसार पुरू म्हणून विषयीच्या त्या गुरु संत महात्मे तुम्हाला तारून नेतात महाराज. का महाराज? तर त्यांच्याकडे दया एक भांडवल आहे महाराज. आमची बायका पोरबी आमच्यावर प्रेम करतात महाराज, पण आणून देतोय तसे प्रेम करणारे बी आहेत. मरत तोपर्यंत प्रेम करणारे आहेत महाराज, हे लक्षात ठेवायचं. कारण का अशा माऊली काय आहेत महाराज, काही झालं तरी त्या पुरुषाची सेवा ती करत राहतात, करतात. आई वडिलांची सेवा करणारी आज देखील काही माणसं आहेत महाराज, पण ती तुम्हाला तारू शकत नाही. तीच बुडतात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सजन सखे ही तू सुखाची मांडणी, एकलाने दुःख भोगे तित्त कुंभ पाक जातानी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचू. कानाची या उडी पडेल्या बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बा, सोडविना बंधू पाठीची बहीण शेजची कामीन दूर आहे, सोडविना राजादी शिजा चौधरी अनेक सोय रे, भले भले तुका म्हणे तुझ सोडविल कोणी एका चक्रपाणी वाचून ये महाराज. म्हणून संतांना शरण जायचं, देवाला शरण जायचं महाराज. त्या जन्म मरणात जर आपल्याला सुटायचं असेल महाराज, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती ही जर आपली पूर्ण इच्छा व्हायची असेल महाराज, तर त्या देवाला आणि संतांनाच शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून ईश्वराची सेवा जी आहे महाराज ती तुम्हाला एक पुण्य संचय करून देते. संसाराची सेवा म्हणजे संसार करून याचा त्याचा अर्थ नाही महाराज, पण त्याचा अडकून राहून लक्षात ठेवायचं. त्याच्या पुढे ईश्वराची सेवा सांगितल्या महाराज, एक पुण्य संचय होतो महाराज. आणि तुमच्याकडे पुण्य संचय झाला ना की मग तो योग्य काळात एका महापुरुषाची भेट घालून देतो. कर्माची साम्य देशा होय विरेशा, तेच भेट्या पैसा श्री गुरु म्हटले. आणि मग ती तुमची कर्माची म्हणजे निष्काम कर्म उपासना झाली, मला विक्षेप 2 दोष गेले की मग संतांची भेट होती महाराज. आणि संतांची भेट तो भगवंतच ती जोडून देतो. काय माहितीये काय, तुम्ही आम्ही स्वतः जर कुणातरी गुरु काय केलो तर फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण निवांत राहायचं आणि त्या भगवंताचं रात्रंदिवस चिंतन करायचं महाराज, नामस्मरण करायचं महाराज.
आणि त्याच्यावर भार, सर्वस्वानं भार का महाराज, तर तो महाराज या सृष्टीचा प्राणी कर्म सापेक्ष सृष्टीचा तो करताय. अधिक तुम्ही आम्ही काय करतो हे त्याला सांगायची गरज नाही. आणि तुमचं आमचं पाप पुण्य जे आहे ते भोगवून घेणं हे त्याचं एक कर्तव्य आहे. पण तुमचा जर आताच्या जन्मातला किंवा पाठीमाल्या जन्मातला संचिताचा जर साठा असेल, योगी काल असेल, तर त्या काळात एखाद्या महात्म्याची तो भेट घालून देतो. नाही तर मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय, हेही कार्य करतो मला. पण त्याच्याकडे जे आपलं खातं आहे ना, म्हणजे ठेवलेलं, त्याच्यात बरं वाईट आहे मला. आणि ते प्रसंग आले ना जोडून की कुणा नाही कुणाला तरी महात्म्याला तो तुमच्याकडे पाठवून देतो मला. मग आपली साधना करत राहणार ठीक शिस्त आपलं कर्तव्य आहे. हो, प्रभू रामचंद्राला सांगितलंय तिथं वशिष्ठाने, रामा तू केवळ प्रारब्ध माझं नाही म्हणून बसू नको परमार्थात. प्रारब्ध लावा तुम्ही संसारात, पण परमार्थात प्रारब्ध लावूच नका. प्रयत्नच आहे तिथं, तुम्हाला प्रयत्नच करावा लागणार. प्रयत्नाने परमेश्वर म्हटलेला आहे महाराज. प्रयत्न जर नाही केला महाराज तर आपण जन्माला येऊन देखील महाराज फुकट जातो महाराज. कारण का उद्याचा दिवस आपल्या हातात नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा, काय न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर ओळसागा म्हटले. पहिला मनुष्य जन्म गेला की कुठल्या जन्माला जाऊ याचा पत्ता नाही. एके युनी कोटी कोटी फेरा आणि मग मनुष्यवारा लागत. 84 लक्ष योनी आहेत मला, 4 खाणी 84. कधी मनुष्याच्या जन्माला येऊ याचा पत्ता लागत नाही. पण भगवंताने कुठंतरी आपल्याला महाराज ते पाप पुण्य समान करून मनुष्य जन्म दिलेला आहे. नाहीतर तसं जाता मागू त्या जन्म पाऊशी, भोगिले सुख दुःख जाणूशी, येतो नगडे रे सायाशी, का रे जाणून ज्ञान देऊशी म्हटली महाराज. आता मिळाला ना जन्म तुला, आता तू सहायता करून घे. नरदे निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती, देवाची होती म्हटली. का महाराज, अरे आहेत आपण देव, फक्त देव नाही असं वाटायला लागले तेवढीच समजूत घालून घ्यायची आहे महाराज. देव नवीन व्हायचा नाही आणि झालेला देव टिकायचा नाही. आता आमच्यात देव आणतात का नाही, देव आणतात तर लय गमती माणसं करत. देवाला आणायचा, मग जरासा खेळवायचा आणि आता देवा जावा म्हणून सांगायचा नाही, प्रार्थना करू. अरे काय चाललंय महाराज, कुणाला देव मानायचं, काय करायचं, काय चाललंय आपलं महाराज. अरे देवाचा हे देव आहे, कधी दिवसात देण्यात देखील येत नसतं. हा किती बघ आता देवळात बसलायचा, दिवसातनं किती वेळा देवाला आठवता हो ताई, दिवसातनं. बरं काय आपला विचार असतोय का नाही, पण देवाबद्दल विचार किती असतोय ना. देवळात आल्या विचार होत नाही तर बाकीचं कुठं महाराज. तिथं जरी आली तर मशीन धार दिली, इथं सुरू असतंय महाराज, दिवसा दिवशी इथं सुरू आहे. काय तेवढ्यासाठी महाराज शम आणि दम धावून दिलाय महाराज. देवळात येताना अंतकरण पाक रिकाम असायला पाहिजे महाराज, आणि इंद्रिय बंद करून यावं महाराज. कारण का जाता कधी डोळ्यानं बघितलं का नाही तेच दिसतं इथं महाराज, बावलं तेच नाचतं इथं महाराज. कारण का इंद्रिय एवढी आपली फाजील झालेली महाराज. नको ते बघतात, नको ते बोलतात, नको ते ऐकतात, नको ते खात्यात, नको ते पित्यात. पंच इंद्रिय आणि पंच विषय आपल्याला मुर्दा पाडून टाकलाय महाराज. अरे एका विषयाने एका प्राण्याचा घात केलाय. तुम्ही पंच विषयी भोगतो महाराज. काय होईल त्याचं नाव सांगा. पण आता कळायचं नाही. ज्यावेळी त्या यमाची बसल फटका त्यावेळी कळलं महाराज. द्रव्यावरती करशील मौजा तेव्हा येईल यमराजा, घेऊन जाईल प्राण तुझा यम सदना. लोह चंबा कवटाळती तप्त भूमी चालवती, तेल पाकी टाकी ती तुझी या प्राणा सीताराम सीताराम. भोजरे म्हणा आता तुला कळायचं नाही, पण तिथं केल्यावर भोगल्याशिवाय सवड नाही. म्हणून आता सावध होणं गरजेचं आहे मला. सावध होण्यासाठीच हा मनुष्य जन्म आहे मला. तिथं होता येतं म्हणून देव होईन म्हणती, ते देवाची होती म्हटली. का आपण आज मानी नाव झालो हो, तर आज आपण देवच आहोत. तुम्हाला देव बघायला कुठं जायची गरज नाही. कारण का भगवंताने ती जागा सांगितली का नाही. भगवंतांना आपली जागा सांगितल्या सर्वांच्या हृदय दिशी. मी अमुक आहे ऐशी, बुद्धिस्फुरे अहर निशी. ती वस्तू गाणी म्हणते, ती वस्तू गाणी. आणि रात्रंदिवस आपल्या हृदयात स्फुरण आहे का नाही, झोपल्यावर देखील स्फुरण आहे महाराज. आणि त्याचं स्फुरण थांबलं की मग आम्हाला चला आता त्यो जायत नाही तिथनं, पण त्याला हलवणारं जे आहे ना प्राण संवेदना तिथनं जाते. नाही तर त्यो गेला की तेवढी जागा आणि रिकामी नाही. काय म्हणायचं आहे, तो जर यातनं गेला तर त्याची परिचिन्नता आली ना, त्याला येणं जाणं होईल महाराज. म्हणून हृदयातनं देव जात नाही महाराज, कारण का तू सदाच त्याच्यात आहे महाराज. फक्त त्याला हलवणारं या शरीराला आत एक दुसरं शरीर आहे महाराज, आणि ते तुमच्या आमच्या सगळ्याचा संघात घेऊन आलेला आहे महाराज. पाठीमाल्या जन्मात काय काय करून आलेलं आणि पुढच्या जन्मात काय काय घेऊन जायचं, त्याला सूक्ष्म शरीर म्हटलंय, त्याला तद्लिंग देह म्हटले महाराज. आणि तो येणार जाणार आहे महाराज. तिथलं प्रारब्ध संपलं की हा देह इथं पडतो महाराज, लक्षात ठेवायचं. आणि मग तो प्राणद्वारा याच्यातनं बाहेर जातो. आणि जिथं तुमचं पुढचं कर्म असेल ना तिथं मग ती गेलं ना की ते आरशासारखं स्वच्छ आहे महाराज, तिथं त्याचं प्रतिबिंब पडतं. चिदाभास त्याला म्हटले. नाहीतर तसा परमात्मा व्यापक आहे, पण सामान्य चैतन्य आहे. त्यालाच काय म्हटलंय, सामान्य चैतन्य. आणि तीच उपाधी लागली ना की त्याला अधिष्ठान म्हटले. आधार आणि अधिष्ठान. आधार आहे ते सामान्य चैतन्य आहे, आणि जी जी उपाधी संबंध नाही
त्यालाच काय म्हटलंय, अधिष्ठान. आणि त्या अधिष्ठानातच जे प्रतिबिंब पडते त्याला चिदाभास म्हटले, त्याला जीव म्हटलं. तो मी म्हणायला आला म्हणून त्याला जीव म्हणली, पण मला महाराज म्हणजे चैतन्य येत नाही, जात नाही. आज इथं पडतो महाराज. पण तुम्ही आम्ही जे काय कर्म केलेलं आहे ना, वासना जे आहेत ना, त्या वासनात्मक जो देह आहे तो पुढच्या जन्माला जातो. मग संत तुम्हाला काय करतात, देव तरी काय करतो, तर वासना रहित करतात. वासनेचे बीज जाळून टाकतात, तुम्हाला खणून काढतात. मला कारण का निर्वासन जोपर्यंत होत नाही आपण तोपर्यंत महाराज आपलं जन्म मरण सुटत नाही महाराज. मग निर्वासन तरी कधी होऊ महाराज आपल्याला, तर या विश्वात माझ्याशिवाय आता दुसरं काय नाही. देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळ विश्वाकारण झाला, प्रपंच आहे परब्रह्म. ओम सम ब्रह्म कळली, तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग, त्याची झाला अंग तुका. आता कुठं काय राहिलं, दुसरं आहेच काय मिळवायला तुम्हाला. आणि सुख हे तुमचं स्वरूपच आहे महाराज. आणि तिथं दुःखाचा अत्यंतिक अभाव आहे. म्हणजे दुःख निवृत्तीसाठी तुम्हाला प्रयत्न करायची गरज नाही, आणि सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचा नाही. पण आपल्याला त्या सुखाला विसरलोय आणि नसल्याला दुःख घेऊन बसलोय, त्यालाच अविवेक म्हटले महाराज. त्यालाच, कारण का दोन्हीचं मिश्रण, त्याला अनन्याद्यास म्हटले महाराज. आत्मानी अनात्मा याचा अनन्याद्यास आहे महाराज. सच्चित आनंद आद्वय हे आपलं स्वरूप आहे. असत जड दुःख हे आणि द्वैत हे अनात्म्याचं स्वरूप आहे. त्याच्यातलं सत आणि चित्त हे घेऊन बसवलंय, हे सत्य आहे वाटायला लागलं महाराज. आणि चित्त म्हणजे मला ज्ञान होतंय असं वाटायला लागलं. ज्ञान होतंय म्हणणं की आपल्या ज्ञानाला विसरलो आणि नको त्या ज्ञानाला मानायला. बुद्धीचं ज्ञान आहे ते महाराज, बुद्धीतलं ज्ञान आहे महाराज. बुद्धीत एक ज्ञानाचा प्रकाश होतो महाराज. जड बुद्धी नाही, जडाच्या जातीचे. आलं का लक्षात? हे पोरा काय म्हटलं, लक्षात आलं का? जड का मानायचं नाही, घट ही जड आहे, बरोबर आहे. बुद्धी जड निवळ मांडली तर मग घटात बी चिदाभासाचा व्यवहार व्हायला पाहिजे. तिथं मी करता भोगता म्हणायला पाहिजे, त्याने बी ते म्हणत नाही म्हणून ते जड आहे. आता ही जडाच्या जातीचे आहे. केवळ तमोगुणाचं कार्य ते आहे गट, आणि सतोगुणाचं कार्य अंतःकरण आहे. आलं का लक्षात? आता ते जडच आहे ना, गुण म्हटलं की जड आहे, पण जडाच्या जातीची म्हटले जड नाही. आणि बुद्धी ज्ञान स्वरूप नाही, ज्ञानाचा तिथे व्यवहार होतो. लक्षात ठेवा, बुद्धी जडच आहे ना. अंतःकरण म्हणजे बुद्धीचा तो निश्चय करणारी निश्चयात्मक बुद्धी आहे ना, पण तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो. ज्ञान स्वरूपता नाही त्याला, पण याचं ज्ञान घेऊन ती नाचायला. म्हणून सच्च ते आत्म्याच आहे, तिथं वाटायला. आणि आपल्या ठिकाणी दुःख नाही त्याचं घेऊन रडायला आहे, आणि द्वैत नाही, आपण अद्वैत आहे. कारण का, आता तुम्हाला सुख हे आपलं कसं स्वरूप आहे सांगतो. विषयातनं सुख होतं असं वाटतं आपल्याला, विषय कालातनं विषय प्राप्त झाला की सुख होतं असं वाटतं महाराज. पण विषयात सुख नाही महाराज, सुखाचा आभास आहे. आणि सुख जे त्याचं स्वरूप असतं चंद्र, तर तोच विषय तुला उद्या देखील सुखरूप झाला असता महाराज, किंवा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली नसती महाराज. साखर आज खाऊन बघा कशी लागणार, उद्या खाली तर रागान खाली तर झोपत खाली तरी गोडच लागणार. बरं, आता तुम्हाला गेल्या बायकोने विचारलं तुम्हाला आज काय करायचं, नाव सांगा. पुरी बासुंदी करायची का काय करायचं, का काय करायचं. आनंद वाटतोय का नाही? आणि 2 दिवसांनी जेवायलाच नाही वाटलं तर आनंद वाटावा का नाही, नाव सांगा. का वाटत नाही का? म्हणजे तिथं सुखाची कल्पना केली ती भ्रमिष्ट आहे. तिथं सुखाची कल्पना जी केली, कारण का ज्याचं स्वरूप असं ते बदलत नाही. स्वरूप जे असतं ना, सुखाभास आहे महाराज. आणि त्याच्यासाठी तिने मग ते सुख होतंय ते का होतंय, प्रश्न आहे, विचारला जावा प्रश्न की मग ती आली म्हणजे आम्हाला आनंद होतोय का नाही, तो का होतोय, नाव सांगा. तुम्ही तरी म्हणता तिच्या सुख नाही, साखर खाल्या गोड लागते का नाही, तसं बायको आल्यावर प्रेम आनंद वाटतोय की नाही. काय होते माहितीये का, ती गेलेली अशी आता 2 दिवसाला मी जाऊन येतो म्हणून, कापणी महिने झालेली अशी सोड आहे, आता 2 दिवसांनी मी जाऊन येतो, सोमवारी येतो सांगून घेते. 10 वाजता तरी मी काय कसं तरी 10 वाजेपर्यंत बसतोय बघा. आणि 10 वाजता पुढे काटा परतला की आत बाहेर करायला लागते. मला तरी तसं करायला लागते बाबा, मग बाकीच्यांचं काय मला माहिती नाही. जरा घालायला लागते मला. आणि त्यातनं जरा धुळाकली आली रे बाबा म्हणते, आनंद आत होतोय. आता ते आज सांगता येत नाही, पण आनंद होतोय की नाही समजू, मला तरी होतोय. कारण का त्याचा विषयाचा नियमच आहे तो तुम्हाला. आनंद होतोय महाराज. आधी तशीच बसून दे तासभर, त्या करता पिझ्झा नाही तर बसा म्हटली तर आनंद व्हावा का नाही. का होत नाही रे, आनंद व्हायला पाहिजे का नाही, का होत नाही. तर तिथं आनंद नाही, आपण कल्पना केली महाराज. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितले महाराज, आपल्याला इच्छा झाली की अंतःकरण काय होतं, चंचल होतं महाराज. आणि मग आपण काहीतरी विषयाच्या प्राप्ती पाठीमागे लागतो, विषय तो प्राप्त करून घेतो महाराज. आणि विषय प्राप्त झाला ना की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान होतं. याला वाटतं त्यातनं विषयातनं आनंद झाला. मग आनंद जर असला तर उद्या बी व्हायला पाहिजे, परवाशीला बी व्हायला पाहिजे. गाडी आणताना पुसताना बरं वाटतंय आणि बंद पडायला लागली तर आनंदाचे डोळे आनंद तरंग वाटाय नको. मग ती दुःखाला कारण काय होते, तर तिथं ते जड पदार्थ आहे, तिथं सुख बी नाही आणि दुःख बी नाही. आपण त्याच्या ठिकाणी कल्पना केली महाराज, आपणच कल्पना केली का नाही. आपल्याला जर अनुकूल वाटलं की सुख दिल वाटतंय, प्रतिकूल झालं की ते अनुकूल बी नाही आणि प्रतिकूल बी नाही. विषय सगळे जड आहेत. काय त्यांच्या टाळणार, गाडीत तेल टाकायला गाडीला काळजी का तुला, गाडीला तेल लागते, गाडीला लागत नाही तुला लागते. गाडीने गाव मागितली ती गाडी त्या जागेलाच आहे महाराज. तिने का मला पुसली पुजली म्हटले, हे सगळं आपल्यासाठी करतो, आपल्या सगळ्या भावना आहेत महाराज. सगळे जग निर्माण केले कोणी, अरे रामा तू सगळं जग निर्माण केले. जग नाही तिथं काय नाही. कोणाला सांगायचं प्रभू रामचंद्राला सांगायचं हे जग नावाचा पदार्थ झालेला नाही रामा, हे सगळं तुला मनानं कल्पना केली आहेस आणि कल्पना निघाली की जग गेलं, तू मात्र जायत नाही. तू जसाचे आहेस तसाच महाराज.
वाऱ्यामुळे महाराज पाण्यावर तरंग येतात. वारी थांबले की आता कुणावर आली तरंग? पाण्यावर. थांबले कुठे आणि गेले कुठे? तरंग आहेत का? पाणी आहे. तसं देवच आहे. कुठे जग नावाचा पदार्थ आहे महाराज? जनन होई अवघा जनार्दन महाराज. आपल्या कल्पनेने जग निर्माण केले महाराज, नाहीतर सगळं देवच आहे महाराज. अरे देव तुम्हीच म्हटलंय ना, वेगळं तरी कुठं आहे महाराज? पण आपली थोडी कल्पना होईना झाली महाराज. आपण जे धरून बसलोय महाराज, आणि ते सोडवण्यासाठी संतांची आज आपल्याला गरज आहे महाराज. संत तुम्हाला यातनं जाग करतात महाराज. तू हा देह नाही, हा देह आलेला आहे, हा देह जाणार आहे, देह जाणार याची काळोबा यातला सूक्ष्म शरीर आहे, तोही तू नाहीस. त्याच्या पुढे कारण ते आहे, तोही तू नाहीस. तू महाकारण ते आहेस तू. कारण काय? याचा दृष्टा तू आहेस, जागृतीचा दृष्टा तू आहेस. हा देह नसला की स्वप्न पडतो तुम्हाला, तिथला दृष्टा तू आहेस. आता इथला देह तिथं नाही, तिथला देह इथं नाही, आणि दोन्ही देह सुषुप्तीत नाहीत. पण तू विश्व तेजस आणि प्राज्ञ आहे ना, आणि तिन्हींचा साक्षी म्हणून पुढचा साक्षी आहे तू येगा म्हणून. तू सत्य आहे, त्याचा अन्वय आहे आणि देहांचा व्यतिरेक आहे. अन्वय व्यतिरेकांना आपण विचार चिंतन करा. अहो तुमचं तुम्ही चिंतन करा, काय करत नाही. स्वप्नात इथली बायका पोरं नाहीत, नाही स्वप्नातली बायका पोरं तर जागृतीत नाहीत. आपल्याला स्वप्न मिथ्या वाटतंय ना, आपल्याला स्वप्न मिथ्या वाटतंय की नाही? का स्वप्नातली बायको जेवण घेऊन येत नाही? स्वप्नातली जर खरी असते का नाही तर सकाळी जेवण घेऊन आले असते. कुठल्यावर विचारलं असं, आज कुठल्या बाजूला जाणारा? मी बी येतो कॉफी मागणे. मग आता ती मिथ्या आहे हो, स्वप्नातली जागृतीत नाही म्हणून मिथ्या आहे. मग जागृतीला कवा लागले? कुणा संकट लगीन लावलं असं म्हणून विचारते तिथं. ज्यावेळी स्वप्नात लगीन लागतं, हे काय चालवलं असं म्हणून तिने येऊन विचाराय नको, काय चाललंय, मला काय विचारलंय का? कुठनं ठरवून घेऊन आलाय जा? कवा विचारलंय तिने? मग आता ही खरी का ती खरी? सगळा महाराज कल्पनेतला पाहिजे. कल्पना विद्या तेने झाला जीव, मग माया उपाधी शिव बोलली. आपण काय बदलायचं महाराज? कल्पना बदलायची महाराज. आपल्या जीवनातली कल्पना बदलायची. मी सुखी नाही, दुःखी नाही, पापी नाही, पुण्यवान नाही, जन्म नाही, मरण नाही, पाप नाही, पुण्य नाही, बंध नाही, मोक्ष नाही, सच्चिदानंद स्वरूपानं मी आहे. हे जर आपली ओळख यथार्थ झाली तर महाराज तुम्हाला जन्माचा अभाव म्हणजेच मोक्ष, आणि त्यालाच सच्चिदानंद, आद्वय, नित्य, निरामय असं आपलं महाराज स्वरूप आहे. पण हे सांगण्यासाठी आज आपल्याला संतांची अत्यंतिक गरज आहे महाराज. संत हे तुमच्या आमच्या ठिकाणी विवेक जागा करून तुमची यथार्थ ओळख करून देतात, आणि ते संत महात्मे कळवळ्या कोटी महाराज अवतार घेऊन आलेले असतात. त्यांचा तुमचा जन्म असा त्यांचा जन्म नाही महाराज. आम्ही वैकुंठवाशी ह्याची कारणाशी बोलेले ऋषी साच भावे वर्ताय म्हटले महाराज. लोक काहीतरी परमार्थ म्हणून करायला आल्यात, त्यांना मार्ग धावण्यासाठी आम्ही आलोय. आणि म्हणून परमार्थ करत असताना संतांनी सांगितले त्या मार्गाने जावावं. मार्ग धावून गेले आधी दयानजी संत पुढे घेण्याची पंथी चालू जाता, न पडे गुंता होते काही महाराज. आणि असं जर आपण त्या संतांच्या आचरणाविषयी राहून जर परमार्थ केला महाराज, तर निश्चित आपण एक दिवस या जन्म मरणातून सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण का? याच देही याची डोळा भुगीन मुक्तीचा सोहळा, एवढा भगवंताने आपल्याला महाराज अधिकार दिलेला आहे. पण आपण तो अधिकार गमवून नको तिच्या पाठीमागे लागलोय, आणि आपलं आयुष्य निघालंय महाराज. कालचा दिवस आपला काय दिले तर माग कालचा दिवस मिळेल नाव सांगा. आणि आयुष्य जात आहे पहा, काळ जपत अशी महा, कुणाचा घोर व्हा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी राहा श्रीहरीच्या म्हटले. त्या बायका पोरांचं काय होईल तू बघू नको, तू आहे बघणार, तुझं काय करायचं बघ महाराज. पण आपला आपण विचार करत नाही महाराज. तू क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करावा पार भोशुंदो, नाशिवंत देह जाणार सुकळ, आयुष्य खातू काळ सावधान, संत समागमे धरावे आयो, करावी तातडी. परमार्थाला वेळ लावू नये महाराज. कारण का? एका क्षणाचा आपल्याला महाराज अवकाश देत नाही महाराज. रात्रंदिवस काळ आपल्यावर टपून बसलेला आहे. का त्याला कडी काढ म्हणून हात मारायला लागते? माणसं झोपलेल्या जाग्यालाच गेलीत का नाही? का त्यानं दार उघडायला लावलं? सकाळी उठवताना गेलं रे, कसं गेलं तेच त्याला माहिती. अरे जायलाच आपण आलोय, काय त्याच्यात महाराज? एक दिवस आला, एक दिवस आपण जाणार आहे महाराज. पण कसं जायचं हे ठरवून जावं. कारण का? परत मनुष्याचा जन्म मिळेल हे आपल्या हातात नाही महाराज. आणि हा देखील महाराज कधी जाईल याचा आपल्याला भरोसा नाही. म्हणून झडझोडून व्हायला निघ भक्तीची वाटेला, या अव्यंग निजधाम पावशी माझे. झडझोडून व्हायला निघ म्हटले महाराज. वेळ करू नको, आज करूया, उद्या करूया, असं काय तुझ्या ताब्यात बसलेला नाही. तू उद्याची वारी करशील आणि मग मी तुला न्यायला येतो असं ते भगवान. ते गरुड त्याची आई विंता. गरुड हा विष्णूचा सेवक नाही, विष्णूला पाठीवर घेऊन फिरणारा तो पुरुष महाराज. विष्णू हा त्रैलोक्याचा धनी ना. मग वशिला केवढा नाव सांगा. त्याच्या आईला बरं नाही, मग कोण इंद्र जाऊन बघून यायचा, चंद्र बघून यायचा, सूर्य बघून यायचा, सगळी जाऊन बघून यायची. त्याची कुठे देव होते ना, जाऊन बघून यायचे. आता आमच्यात म्हातारी माणसं पडली म्हणजे बघायला जातात नाही, तसं ती बघायला जायच होती मला. मग एक दिवस मी जाऊन बघून आला. बघूया तर म्हटलं काय काय आहे, कसं आहे. आणि त्या आईला विचारलं तिने संध्याकाळी, कोण आलतात? मग अरे चुकलं म्हटलं. त्याला तरी जागा कळाली म्हटली. आता त्याला जागा आपण जरा जागा बदलूया म्हटली. आता तो गरुड होता महाराज. त्यानं पाठीव घेतली आणि हिमालयात गेला आणि एका गुहेत नेऊन तिला उतरून मागं बघतो तरी यमराजा तिथं होता. यमाला म्हणलं तू इथं कसं आलास? अरे म्हणले राजा हिचं मरण इथं होतं,
मी चिंतेत होतो इथं तिला आणायची कशी, तू घेऊन आलाच म्हटलं आणि घेऊन गेला. आणि गरुडाच्या आईचं जर असलं आहे महाराज तर आमचं काय महाराज. म्हणजे कोणालाही मृत्यू चुकत नाही महाराज. मृत्यू चुकायचा असेल तर तुम्हाला संतांना नाही तर देवाला शरण जावायला पाहिजे महाराज. कारण का ते मरणाला मारतात. मरण माझे मरून गेले मज केले अमर. कारण का आपण अमरच आहोत. अमर आहा, अमर आहा, अमर आहा. खरे की खोटे पहा विचारून न मना देह माझा ऐसा मग भरवसा कोणी. आम्ही सांगताल तुम्हाला कळल कवा तुम्ही माझा देह म्हणू नका, मी देह म्हणू नका. मरण मारीचं औषध देणारे संत म्हटले. मरणाला मारतात ते. मरून माझी मरण माझी मरून आपुले मरण पाहिले वेडोळा तो झाला सोहळा अनुपम्य म्हटले. माणसानं मरू नये महाराज. मरणाला मारून जगावं महाराज. जगता येतं त्याला ते जीवनमुक्त म्हटले. मरण मारायचं म्हणजे अविद्या निवृत्त करायचं. अविद्येच्या पुढे आपलं जन्म मरण आहे महाराज. मग आलं ना दुखाला कारण शरीर, शरीराला कारण सुस्वरूपाचं अज्ञान. हे दुखाला कारण सरळ सांगितले महाराज. दुखाला कारण शरीर, त्याला कारण सुस्वरूपाचं अज्ञान ठरलेलं आहे. म्हणजे निवृत्त काय करतात ते तुमच्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे ना ते निवृत्त करतात. आणि म्हणून आज आपल्याला संतांची आत्यंतिक गरज आहे महाराज. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैशी महाराज. आणि ह्या व्याख्या सांगितल्या तर महाराज ज्ञानेश्वरी चिंतन करावं. ज्ञानेश्वरीचं महाराज नामदेवरांनी सांगितले महाराज. ग्रंथ ज्ञानदेवी ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ काय श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी पारायण करण्यावे. मग पारायण करून असं नाही महाराज, पण एका ओवीचा जरी तुम्ही अनुभव विचारणे अनुभव घेतला, अनुभव सांगितलाय तिथे महाराज. एकतरी ओवी का महाराज, एका ओवीत आहे ते सगळ्या ओवीत आहे. 9,700 लेख म्हटले देव बोललेले एक. काय जगन्मित्या ब्रह्मसत्य जीवब्रह्म ऐके एकच सांगितलं. आणि पहिली ओवी जर ओम नमोजी अध्याय घेतलीचा महाराज तर 4 सूत्र त्याच्यात किती. आणि 4 सूत्रांतर्गत सगळा महाराज हा शास्त्राचा डोलार आहे महाराज. मग तुमची ती उपनिषद घ्या आणि पुराण घ्या, उपपुराण घ्या आणि काय घ्यायचं ते घ्या. त्या 4 सूत्रात सगळं आहे महाराज. पहिली ओवी जर तुम्हाला बसली तर बाकीचं काय करायची गरज नाही महाराज. म्हणून ज्ञानेश्वरी नेमानं वाचावी महाराज. हरिपाठ नेमानं व्हावा. तेवढं जर नाही जमलं तर पावला पावलाला रामकृष्ण हरी म्हणावं. त्या देवाची शरणागती करावी आणि संतांना आपलंच करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुखून होय एरती माईक दुःखाची जनती नाही अंती अंती हौसाने. मग तुम्हाला जर देव आपल्याला करायचं असेल तर हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांची ते पाय तेने साधती साधने तुरती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही अशी देव देती वेद देती वाई. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असला तर संतांनाच शरण द्यायला पाहिजे. आणि संत भेटायचे असले तर ईश्वराचीच कृपा व्हायला पाहिजे. दोन्हींची महाराज साखळी आहे महाराज. आणि आपलं असं घडत राहून दे महाराज. आजची आपली ह्याची एकादशी आहे, कार्तिक वारी आहे. आणि गुरुजी इथं एक असा नियम केला आहे सांगू नका. प्रत्येक एकादशी प्रत्येकाने घ्यावा. एक एकादश प्रत्येकाने घ्यावी. एक बोर्ड तयार करूया आणि तो कोण महाराज येईल त्या आणि त्याचा फराळ आणि त्याचं काय असेल ते नारळ असे एक 20-22 आपण हे करूया. म्हणजे काय अडचण यायची नाही. नियमानं हे चालत म्हणजे कुणावर त्याचा हे आणि कुणाला बंधन नाही. ज्याला ज्याला इच्छा असत त्यानं त्याच्यात हे करावं. 20-22 आता एक 5-7 जण झालेले. आजची त्या आमच्या माऊलींनी घेतलेले बघा. त्या हे नंदाच्यानी त्यांनी घेतली आजची हे. आणि 2-3 लागून राहिले तिथे 5-6 जण तयार झाले. ते कृष्णा बी आपण एक घेतो म्हटलं, तुमचा अंबर बी घेतो म्हटलं, दुकानदाराची घेतो म्हटलं, बंडा घेतोय आम्ही 1-2 घेतली आहेत. आणि जिला पडल तिथं आम्ही आहेच. निवडा आम्ही पण सर्वांनी एक घ्यावी आणि त्याचा एक बोर्ड तयार करूया. आणि मग नियमान म्हणजे तटत नाही मला अशा नियमानं चाललं तर आपली कायमची सेवा चालेल. मावल्यानी कुठे जायला मिळत नाही काय नाही. कुठंतरी ती टीव्हीचं खटकं मारीत बसण्यापेक्षा, फोनाचं खटकं मारीत बसण्यापेक्षा किंवा राखून दिल्या कुणाचं तरी काहीतरी बोलण्यात बसण्यापेक्षा देवळात 3 तासभर बसलं तर चांगलं होईल महाराज. देवाच्या ठिकाणी आलं तर देवळात गेलं तर देव होईल म्हणते ती देवाची होती म्हटले. आज देवा होईल म्हटला तर देव होतोय महाराज. पण आपल्याला ते चित्तातच धरीना झाले. असं जर घडत राहिलं महाराज तर चांगलं होईल महाराज. तेवढ्या ह्याच्यातनं महाराज थोडा आपल्याला आणि आपला अभ्यास होईल. लोकांची जागृती होईल महाराज. मी असं करत आपण राहूया. झालेली सेवा तुमच्या. मला आज जरा ह्याला जायचं आहे, बनालीला जायचं आहे कीर्तनाला. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.